पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता येऊन 1 महिना झाला आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमके कधी मिळणार असा प्रश्न सर्व शेतकरी बांधवांच्या डोक्यामध्ये आहे। आता नमोचा हप्ता या ठिकाणी वाटप चालू होणार असून आता तो 2 टप्प्यामध्ये वितरित केला जाणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये फक्त या 14 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनाच नमो हप्ता वितरित करण्यात येणार आहे। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव पण या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला पण आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये नमोचा हप्ता वितरित करण्यात सुरुवात होणार आहे। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता ज्या ज्या शेतकरी बांधवांना मिळालेला आहे त्या सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा या 15 जिल्ह्यामध्ये नमो 8वा हप्ता या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे। तर चला सुरू करूया व्हिडिओला। सरकारच्या माध्यमातून काय महत्त्वाचे अपडेट आलेले आहे, कोणत्या जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे ते सविस्तरपणे पाहूया। तसेच या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। तसेच तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता ते पण कमेंटमध्ये नक्की कळवा। तर चला पाहूया अपडेट। तर चला सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी माहिती आलेली आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप चालू झाला असून आता हा हप्ता 2 टप्प्यामध्ये या ठिकाणी वाटप होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी फक्त 15 जिल्हेच टाकलेले आहेत, त्यामुळे 15 जिल्हे पाहण्या अगोदर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तर आपण 15 जिल्हे पाहणारच आहोत। पहिल्या टप्प्यामध्ये फक्त या 15 जिल्ह्याचा समावेश झालेला आहे। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेले उर्वरित जिल्हे टाकण्यात येणार आहेत। तर चला या 15 दिवसामध्ये आज आणि उद्या वितरित करण्यात नमो हप्ता सुरुवात होणार आहे। आता तुमचा जिल्हा नेमके कोणता आहे आणि या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा हे तुम्हाला पाहणं अतिशय आवश्यक ठरणार आहे, कारण की या 15 जिल्ह्यांमध्ये नमो हप्ता आज वितरित करण्यात येणार आहे, आज आणि उद्या। तर चला तुमच्या ज्यादा वेळ न घेता आपण ते 15 जिल्हे महत्त्वाचे पाहणार आहोत। पहिल्या टप्प्यामध्ये आजपासून वितरण चालू होणार। आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये पहिला टप्पा वितरित होणार, त्यानंतर दुसऱ्या टप्प्याची यादी सुद्धा येऊन जाईल। त्यामुळे नेमके 15 जिल्हे कोणते आलेले आहेत ते पाहणं तुमच्यासाठी आवश्यक ठरणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत चला। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला आज किंवा उद्या या 2 दिवसामध्ये नमो 8वा हप्ता या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे। आणि जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर तुम्हाला आणखीन 8 ते 9 दिवसाची प्रतीक्षा सुद्धा करावी लागू शकते। त्यामुळे नेमके हे 15 जिल्हे सरकारच्या माध्यमातून कोणते आलेले आहेत ते तुमच्यासाठी पाहणं अतिशय आवश्यक ठरणार आहे, कारण की आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता पूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये न टाकता फक्त या 15 जिल्ह्यांमध्येच टाकण्यात येणार आहे पहिला टप्पा। त्यानंतर 8 ते 9 दिवसाच्या नंतर पूर्णपणे रक्कम या ठिकाणी पूर्ण जिल्ह्यांमध्ये वाटप होणार। त्यापूर्वी तुम्ही जर व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला पण लाईक करून घ्या। तर चला जिल्ह्यांची यादी पाहूया। 2 टप्प्यामध्ये या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचं वितरण होणार असून आता या 15 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना या ठिकाणी दिलासा मिळणार आहे। तर चला तुमचा ज्यादा वेळ न घेता आपण त्या 15 जिल्ह्यांची यादी बघू। कोणते असणार आहेत ते 15 महत्त्वाचे जिल्हे। ज्या 15 महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील टाकण्यात आला असून आता 24 ते 48 तासामध्ये या 15 जिल्ह्यात शेतकरी बांधवांना नमो हप्ता वितरित झालेला असणार आहे। पीएम किसान योजनेचा 1 महिना उलटून गेला पण नमोचा हप्ता आला नाही। पीएम किसान योजनेचा हप्ता आला की नमो हप्ता येत असतो, परंतु या वेळेस असं काही झालं नाही। शेतकरी बांधवांना असं वाटत होतं की पीएम किसान योजनेचा हप्ता आला की नमोचा 1 ते 2 दिवसामध्ये हप्ता येऊन जाईल, परंतु 1 महिना उलटून गेला तरी पण नमो हप्ता वितरित काय झालेला नाही। परंतु आता सरकारच्या माध्यमातून मोठी अपडेट समोर आलेली आहे। आता या 15 जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा नमो हप्ता आज किंवा उद्या या 2 दिवसामध्ये वितरित होणार आहे। आता राज्य सरकारने घेतलेल्या मोठ्या निर्णयामुळे आता शेतकरी बांधव सुद्धा खुश झालेले आहेत। आता या 15 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना 24 ते 48 तासाच्या आतमध्ये नमो हप्ता वितरित होणार आहे, फक्त या 15 जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा। तर चला तुमचा ज्यादा वेळ न घेता आपण ते 15 जिल्हे कोणते आलेले आहेत ते पाहूया। त्या 15 महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आता अतिशय दिलासा मिळणार आहे। आता 48 तासाच्या आत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी या 15 जिल्ह्यात वितरित होणार आहे। तर चला तुमचा ज्यादा वेळ न घेता हे 15 जिल्हे महत्त्वाचे असणारे आपण पाहून घेऊया। या 15 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आता नमोचा हप्ता वितरित केला असून आता 48 तासाच्या आतमध्ये या 15 जिल्ह्यामध्ये वितरित होणार आहे। आणि तुम्हाला तसेच सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाचे कामे देखील सांगण्यात आलेले आहेत, ते तुमच्यासाठी अतिशय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सांगण्यात आलेले आहेत। नाहीतर या 15 जिल्ह्यांची यादी सुद्धा येऊन जाईल तरी पण तुम्हाला नमो हप्ता येणार नाही। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून नेमके कोणते कामे सांगण्यात आलेले आहेत ते तुम्हाला कामे पूर्ण करणे अतिशय आवश्यक ठरणार आहे। जर तुमचे पण हे महत्त्वाचे कामे अधुरे असतील
तर तुम्हाला पण ते लवकरात लवकर पूर्ण करावी लागणार आहेत. तर चला तुमचा ज्यादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे 15 जिल्हे कोणते आलेले आहेत ते पाहूया. सरकारचा मोठा निर्णय झाला असून आता तुम्हाला हे महत्त्वाचे कामे करणे आवश्यक हे या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. आता तुम्हाला हे महत्त्वाचे कामे पूर्ण सुद्धा करावी लागणार आहेत. काही नियम अटी या ठिकाणी लावण्यात आलेले असून आता तुम्हाला पण हे महत्त्वाचे कामे पूर्ण करायचे आहेत. तुमचा ज्यादा वेळ न घेता चला आता आपण ते महत्त्वाचे 15 जिल्हे पाहूया आणि महत्त्वाचे कोणते काम करायचे सांगितलेले आहेत ते पण पाहून घेऊया. आपण त्या महत्त्वाच्या अटी आणि महत्त्वाचे कामे कोणते आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की बघा. ज्याला तुमचा वेळ न घेता ज्यादा आपण पाहूया कोणते आलेले आहेत 15 जिल्हे, सरकारच्या माध्यमातून काय सांगण्यात आलेले आहेत कामे जाणून घेऊया. PM किसान योजनेचा 21वा हप्ता ज्या ज्या शेतकरी बांधवांना मिळाला होता आता त्या सर्व शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता देण्यात येणार आहे. परंतु यामध्ये आता फक्त पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्ह्यांचा वितरित होणार आहे. त्यानंतर 8 ते 9 दिवसामध्ये दुसरा टप्पा येईल, त्यामध्ये काही जिल्ह्यांना वितरित होईल. त्यामुळे नेमकं हे महत्त्वाचे जिल्हे कोणते आलेले आहेत 15 हे पण पाहणार आहोत. सरकारच्या माध्यमातून कोणते कामं सांगितलेले आहेत ते पण आपण लगेच पाहून घेऊया. आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुमच्यासाठी ही दिलासादायक बातमी ठरू शकतो आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव जर या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला 24 ते 48 तासामध्ये नमो हप्ता वितरित करण्यात येणार आहे. तर चला ते महत्त्वाचे 15 जिल्हे जाणून घेऊया. त्या 15 जिल्ह्यामध्ये आज नमो हप्ता वितरित होणार आहे. त्यानंतर सरकारच्या माध्यमातून ज्या अटी आहेत त्या पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या अटी पाहून घेऊया. हे सरकारने सांगितलेले कामं तुम्हाला पूर्ण करणे अतिशय आवश्यक ठरणार आहे, नाहीतर तुम्हाला नमो हप्ता देण्यात येऊ शकत नाही. त्यामुळे नेमके सरकारच्या माध्यमातून काय कामे सांगण्यात आलेले आहे, कोणते 15 जिल्हे पहिल्या टप्प्यामध्ये पात्र करण्यात आलेले आहेत ते पाहूया. तर चला ते महत्त्वाचे जिल्हे जाणून घेऊ आणि त्याच नंतरच्या ज्या अटी असणार आहेत त्या अटी आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. ते कामे तुम्हाला करणे अतिशय आवश्यक ठरणार आहे, नाहीतर या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव पण येईल तरी पण तुम्हाला हप्ता मिळणार नाही, कारण की तुमचे कामेच पूर्ण नसणार आहेत. त्यामुळे तुम्हाला हे कामे करणं अतिशय आवश्यक ठरणार आहे. तर चला ते सरकारने नेमके कोणते कामे सांगितलेले आहे, कोणते जिल्हे 15 सांगितलेले आहेत ते आपण पाहून घेऊया. तर चला ते कोणते असणार आहेत ते महत्त्वाचे जिल्हे. त्या महत्त्वाच्या 15 जिल्ह्यामध्ये आज पहिला हप्ता नमो हप्ता वितरित करण्यात येणार आहे ते पाहूया. त्या 15 जिल्ह्यातील शेतकरी बांधव आता खुश होणार. या 15 जिल्ह्यामध्येच आता नमोचा हप्ता पहिला टप्पा वितरित होणार. आता या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आनंद या ठिकाणी होणार आहे. मोठा दिलासा देण्याचं काम राज्य सरकारनं केलेलं आहे. शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळाला होता. शेतकरी बांधवांना लगेच वाटलं की नमोचा हप्ता देखील मिळाला, पण तसं काही झालं नाही. आता 15 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता वितरित होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्हाला हे जिल्हे पाहणं अतिशय आवश्यक ठरणार आहे. तर चला जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया. तर नंबर 1 वरती जिल्हा आहे ठाणे. ठाणेमधील सर्व शेतकरी बांधवांना आता कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही, कारण की ठाणेमध्ये आजपासून नमो हप्ता या ठिकाणी वितरित करण्यास सुरुवात होणार आहे. 48 तासाच्या आतमध्ये नमो हप्ता ठाण्यातील सर्व शेतकरी बांधवांना मिळून जाईल. त्यानंतर कोणता जिल्हा आहे ते पाहूया. त्यानंतर धुळेमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही, कारण की धुळेमध्ये सुद्धा आज नमो हप्ता या ठिकाणी वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे. आज धुळेमधील सर्व शेतकरी बांधवांना नमो हप्ता या ठिकाणी येणार आहे. आज 48 तासाच्या आतमध्ये आज किंवा उद्या या नमो हप्ता वितरित होणार आहे धुळेमध्ये सुद्धा. त्यानंतर जालनामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता दिलासा देण्याचं काम राज्य सरकारनं केलेलं आहे. जालनामध्ये सुद्धा 48 तासाच्या आतमध्ये नमो हप्ता वितरित होणार आहे. त्यानंतर जळगाव मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता दिलासा देण्याचं काम केलेलं आहे. जळगाव मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता नमो हप्ता देण्यात येणार आहे. त्यानंतर चंद्रपूर मध्ये सुद्धा आता नमो हप्ता वितरित होणार आहे. चंद्रपूर मध्ये सुद्धा आजपासून नमो हप्ता या ठिकाणी येण्यास सुरुवात होणार आहे. त्यानंतर गोंदियामध्ये सुद्धा आजपासून नमो हप्ता या ठिकाणी येण्यास सुरुवात होणार आहे. गोंदियामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता आनंदाची बातमी आहे. सर्व शेतकरी बांधवांना आता नमो हप्ता येणार आहे. त्यानंतर कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता दिलासा देण्याचं काम राज्य सरकारनं केलेलं आहे. कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता नमो हप्ता या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर धाराशिव मध्ये सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता नमो हप्ता या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा आता शेतकरी बांधवांना तुम्हाला कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही,
कारण की छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा हा रक्कम जमा होणार आहे नमो शेतकरी योजनेची 8वा हप्ता. त्यानंतर अकोलामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही, कारण की अकोलामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता ही रक्कम देण्यात येणार आहे. त्यानंतर अहमदनगरमध्ये सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. अहमदनगरमध्ये सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी 48 तासाच्या आतमध्ये वितरित होणार आहे. त्यानंतर अमरावतीमध्ये सुद्धा आता शेतकरी बांधवांना तुम्हाला कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही, कारण की अमरावतीमध्ये सुद्धा आजपासून नमो हप्ता या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यानंतर बीड मधील सुद्धा शेतकरी बांधवांना आता तुम्हाला कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. बीडमध्ये सुद्धा नमो हप्ता या ठिकाणी वितरित होणार आहे. बीड मधील आता शेतकरी बांधवांना तुम्हाला कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. त्यामुळे आता या सर्व जिल्ह्यात नमो हप्ता या ठिकाणी वितरित होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.